नमस्कार. शरद पुलकर अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, ही आजची पहिली जाहिरात ही आहे 11 मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोर, जिल्हा गोंदियाद्वारा संचालित मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया 441701. या जाहिरातीमध्ये एकंदरीत अनुदानित मराठी माध्यमासाठी रिक्त पदे भरणे आहेत. एक पहिलं पद आहे पूर्णवेळ शिक्षण सेवकाचा वर्ग 6वी ते 8वी करिता. हिंदी विषय आहे. BA हिंदीमधून असायला पाहिजे. BEd किंवा DEd चालेल. TET अथवा CTT उत्तीर्ण असायला पाहिजे. वर्ग हे प्रवर्ग जो आहे ते खुला प्रवर्ग आहे. पदोन्नतीमुळे हे पद रिक्त झालेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी वर्ग 6वी ते 8वीसाठी जे काही पदं निघतील ते 16,000 रुपये मानधनावर पद आहे. आणि यासाठी TET पेपर किंवा CTT पेपर 2 उत्तीर्ण असायला पाहिजे. दुसरं पद आहे हे सुद्धा पूर्णवेळ शिक्षण सेवकाचं पद आहे. यासाठी एकंदरीत इंग्रजी ह्या विषयासाठी पहिलं पद हिंदी विषयाचं होतं, दुसरं इंग्रजी विषयाचं आहे. यासाठी इंग्रजी BEd असं त्यांनी शिक्षण पात्रता मागितलेली आहे. पद आहे खुल्या प्रवर्गासाठी, कारण का हे भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे या ठिकाणी निघणारे पदं हे खुल्या प्रवर्गात निघतात. वेतन मर्यादा आहे किंवा वयोमर्यादा शासकीय नियमानुसार. वेतन श्रेणी मानधन 16,000 रुपये प्रतिमाह. टीप दिलेली आहे. संस्था भाषिक किंवा मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल. वरील सर्व पदांची नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील. संबंधित उमेदवारास विषयामधील पदवी परीक्षेत 50% गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. वेतन व मानधन वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार राहील. तसेच इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रासह सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया येथे 30/11/2025 रविवारपर्यंत रविवारला प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. अर्ज नोंदणी सकाळी 10 वाजतापासून सुरू होईल. प्राचार्य अथवा सचिव शाळा समिती. तर ही जाहिरात आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 लोकमत वृत्तपत्रामध्ये आली आहे. लगेचच दुसरी जी जाहिरात आहे ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ह्या जाहिरातीमध्ये हे लक्ष्मीदेवी बहुउद्देशीय संस्था नागपूरद्वारा संचालित अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा तास, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर. रिक्त पदी 100% अनुदान तत्वावर लक्षात ठेवा. 100% अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शासन मान्यता आदेश दिलेला आहे दिनांक 28 जून 2024. तरी बघा या ठिकाणी कोणकोणते पद दिलेले आहेत ते पाहू आपण. पहिलं पद आहे गणितासाठी. हे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक आहे, म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी गणित आहे. त्यासाठी MSc BEd पाहिजे सेकंड क्लासमध्ये, पद 1. दुसरं भौतिकशास्त्राचा MSc BEd पाहिजे भौतिकशास्त्रामध्ये सेकंड क्लासमध्ये, पद 1. तिसरं रसायनशास्त्रामध्ये MSc BEd द्वितीय श्रेणीत, पद 1. नंतर जीवशास्त्रामध्ये MSc BEd द्वितीय श्रेणी, पद 1. असे एकंदरीत सायन्ससाठी हे 4 पदे आलेले आहे. मग मराठी MA BEd सेकंड क्लास, पद 1. इंग्रजी MA BEd सेकंड क्लास, पद 1. सामाजिकशास्त्र किंवा इतिहास या 2 विषयामध्ये तर MA BEd पाहिजे द्वितीय श्रेणीमध्ये, पद 1. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यापैकी MA BEd द्वितीय श्रेणीमध्ये, पद 1. असे एकंदरीत या ठिकाणी 8 पदे दिलेली आहेत. एकूण 8 पदापैकी 1 पद SC साठी म्हणजे अनुसूचित जातीसाठी, 1 पद अनुसूचित जमातीसाठी, 1 पद भज ब साठी. भज म्हणजे भटक्या जमाती, त्याला आपण NTP म्हणतो. 1 पद आर्थिक दुर्बल घटकसाठी, 1 पद सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि 2 पद OBC साठी व 1 पद अराखीव आहे. असे एकंदरीत 8 पदांचे विभाजन केलं आहे. मुलाखत दिनांक 27/11/2025 रोजी गुरुवारला. ठिकाण आहे अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा तास, तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर येथे. मुलाखतीस स्वखर्चाने मूळ दस्तऐवज व त्यांचे छायांकित प्रतिसह संस्थेच्या नावे अर्जासह वेळ सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत हजर राहावे. तर हे तुम्हाला 27/11/2025 रोजी तास या ठिकाणी तालुका भिवापूर, जिल्हा नागपूर येथे हजर राहायचं. या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे संपर्क क्रमांक दिले आहेत, तुम्ही समजू शकता. या ठिकाणी संपर्क क्रमांकावर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता किंवा संपर्क साधू शकता. अशा पद्धतीने हे दुसरी जाहिरात होती. लगेच हे तिसरी जाहिरात या ठिकाणी. हे बघा, श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली
भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेअंतर्गत खालील पदे भरणे आहे. तर हे कुस्ते पाटील विद्यालय उराडे, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली इथे सहाय्यक शिक्षकाचे एकंदरीत 2 पदे. अनुदानित प्रकारामध्ये एक BA BEd पाहिजे इंग्लिशसाठी, दुसरा BA किंवा BSc BEd पाहिजे, TET पेपर 2 उत्तीर्ण पाहिजे. दुसरा आहे कुथे पाटील कॉलेज माझे काय देसाईगंज, जिल्हा गडचिरोली या ठिकाणी 2 पदे आहेत. हे अंशतः अनुदानित आहेत. यासाठी अंशतः अनुदानित पदावर HSC DEd किंवा BEd मागितली, TET पेपर 2 आणि खालचं दुसरं पद जे ते HSC DEd TET पेपर 1 साठी आहे. नंतर तिसरं जे पद आहे कुठे पाटलाचं हेच विद्यालय गोठणगाव, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली येथे सहाय्यक शिक्षकाचे 1 पद. अंशतः अनुदानित BSc बायो या मॅथ प्लस BEd पाहिजे. नंतर शिशु मंदिर प्राथमिक शाळा गोठणगाव, कुरखेडा, जिल्हा गडचिरोली हे हिंदी माध्यमासाठी सहाय्यक शिक्षकाचे 1 पद. अंशतः अनुदानित HSC DEd TET पेपर 1. कुथे पाटील हिंदी पाठशाला ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर येथे सहाय्यक शिक्षकाचे एकूण 4 पदे. पहिल्या सहाय्यक शिक्षकाचे 2 पदे अंशतः अनुदानित आणि दुसऱ्या सहाय्यक शिक्षकाचे 2 पदे हे अनुदानास पात्र आहे. यासाठी HSC DEd TET पेपर 1 उत्तीर्ण पाहिजे किंवा BA BSc BEd TET पेपर 2 उत्तीर्ण पाहिजे. ओके, अशा प्रकारे ही जाहिरात आहे. संस्था अल्पसंख्याक असल्याने आरक्षण धोरण लागू नाही. सदर पदांना शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी लागू राहील. प्रत्यक्ष मुलाखत दिनांक 21/11/2025 रोजी शुक्रवारला सकाळी 11 वाजता घेण्यात येईल. स्थळ पाटील पब्लिक स्कूल, पटेल नगर, चांदगाव रोड, डॉक्टर मेंढे याच्या दवाखान्यामागे, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या ठिकाणी 2. ओके, अशा प्रकारे ही जाहिरात होती. तर तुम्हाला